धाव घाली आई, 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 धाव घाली आई. आता तेस काय, आता तेस काय, धीर नाही माझी पोटी, धीर नाही माझी पोटी, धीर नाही. आता पाहतसे काय, आता पाहतसे गेन पाहिजे, थोडंसं वातावरण होईल. रिटर्न मधून इको द्या, थोडं चाटीला आवाज द्या, सगळा आवाज मोकळा करा असा द्या, गेन द्या. झालो वियोगे
विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठला 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 रे विठ्ठला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वामी गणेश महाराज की जय स्वामी हरिश्चंद्र महाराज की जय माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की ठलाल ठलाल ठला विठला 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 धाव घाली आई आता पहाती सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी करावे शीतळ बहु झाले हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी तुका म्हणे डोई कै ठेवीन हे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी श्री संतांची ये माता चरणावरी ये माता चरण श्री संतांची ये माता चरणावरी संतांची ये माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत दंडवत साष्टांग दंडवत तरी विश्रांती पावलो संभाळा उत्तरे विश्रांती पावलो संभाळा उत्तरे पावलो समाधान वाढले अंतरे प्रेम सुख वाढले अंतरी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धाव घाली आई आता पहाते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी प्रसत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भावचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला ढोंगे साधू संतांच्या विषय वाचनाचे धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली अंधश्रद्धेचे वाभाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे गाथ्याच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्र आणि जनतेला ज्यांनी शिकवले असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढवाळ भगवत भक्त सकल संत भूषणानंत कृपाविषयी देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा गोड चिंतनी उत्कृष्ट असा
पांडुरंग रूपी देवीला आर्ततेने हाक मारणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठल 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 तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर, इथली ऊर्जा पाहिल्याच्या नंतर, या भूमीतली ताकद पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हा कार्यक्रम पळस गावामध्ये नसून, पळसाई मातेच्या प्रांगणामध्ये नसून, साक्षात तुळजापूरला हा कार्यक्रम आयोजित आहे की काय. एवढं भव्य दिव्य वातावरण निर्मिती ग्रामस्थाद्वारा, सप्ताह कमिटीद्वारा संचलित झाली. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार, बेस आणि रिटर्न गेन वाढवा. आशुतोष भक्तवत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कवले जुनिदी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनां कृपाशीर्वादेन वैराग्य रास रसज्ञ देहो निवासना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां कृपाशीर्वादेन गते एतस्मिन् रायगड जनपदे रोहा तहसीले पळस एतस्मिन् ग्रामे समीपम वागळी अपि वर्तते. एतस्मिन् गते ४४ वर्षाणि अतीतानि प्रातिवार्षिक स्वरूपेण कार्यक्रमस्य सम्यक्तया नियोजनं भवति एव. एतस्मिन् वर्षे बहु सम्यक्तया कार्यक्रमस्य नियोजनम् अत्र सञ्जातः. ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी गणेशानंद महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु हरिश्चंद्र महाराज महाराजांनां कृपाशीर्वादेन हरिओम सेवा संस्था खारपाले प्रणीत कार्यक्रमस्य सम्यक्तया सत्र संजनयम् अभवत्. सर्वे गुणीजन टाळकरी जना अपि अत्र उपस्थिता एव. गायकनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी जना सर्वे बहु सम्यक्तया उपस्थिता एव. मृदुंगाचार्य अपि उपस्थित मान्यवर पुरतः उपविष्टा एव सर्वेभ्यो. अद्य 8 दिनांके कार्यक्रमस्य प्रारंभ सञ्जातः. प्रथम दिनांके कीर्तनम् अभवत्. अनादि सत्वर पावगे मला भवानी आई एतस्मिन् अभंग उपरि. रात्रौ अपि अनादि निर्गुण प्रगटली भवानी तत्रापि कीर्तनं सम्यक् अभवत्. ह्यस्तनदिने रविवासर आसीत्. जे बहिस्थ मुंबई अन्यत्र आसीत् ते सर्वे अपि ह्यस्तनदिने रविवासरे उपस्थिता एव. अद्य तु सोमवासरः जागर मागनी उपान्त्य दिनः वर्तते. अतः अद्य एव देवी महात्म्य प्रतिपादन कर्तुं बहु सम्यक् जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजानाम् अभंगम् अहं स्वीकृतवन्तः एव. अतः सर्वेभ्यः प्रणिपातं कृत्वा भगवती पळसाई मातां प्रणिपातं कृत्वा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजं प्रणिपातं कृत्वा छत्रपती शिवाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा सद्गुरु हरिश्चंद्र महाराजं प्रणिपातं कृत्वा आम कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल 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 दोन मिनिटं ऐकायला गोड वाटले असतील असंच गृहीत धरतो. काहीतरी कानावरती पडलं एवढं जरी लक्षात आलं तरी काही अडचण नाही. मध्ये जे नावं घेत होतं ते तुमच्या लक्षात येत होते याही अनुषंगाने. कारण मला आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके श्रद्धेय श्री हिराजी महाराज शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने फोन केला. परमात्मा श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण विजयानंदजी महाराज तेलंगे बाबासमोर उपस्थित आहेत, एकनाथ महाराज समोर उपस्थित आहेत, दळवी महाराज समोर उपस्थित आहेत, ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. ऐका, त्यांनी मला आज एक विशेषण टाकलं. म्हणजे आतापर्यंत हे विशेषण मला कोणीच दिलं नव्हतं. त्यांनी माझ्या नावापुढे एक पदवी ऍड केली, ती मला फार आवडली. संस्कृत मूर्ती. हे आतापर्यंत मलाही कधी सुचलं नव्हतं. म्हणजे मी संस्कृत मूर्ती म्हणावं एवढी माझी योग्यता नाही. मी त्या भाषेचा उपासक आहे, मी त्या भाषेचा अभ्यासक आहे. त्या भाषेबद्दल मला नितांत स्वाभिमान आहे. एक हिंदू असल्यामुळे. आता हे
माझं वाक्य थोडस झोंबेल तुम्हाला. एक हिंदू असल्यामुळे मला त्या भाषेबद्दल प्रचंड स्वाभिमान आहे. नाही तर कधी कधी असं होतं, संस्कृत मी 2च मिनिटं बोलतो आणि ते का बोललो याचं कारण सांगून मी पुन्हा अभंगाकडे येतो. स्वाभिमान वाटला पाहिजे की ज्या भारतीय परंपरेने जी फिलॉसॉफी सांभाळली, आतापर्यंत वेदापासून भगवद्गीतेपर्यंत दिव्य तत्वज्ञान आणि भगवद्गीतेपासून मौली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत ज्ञानेश्वरी लिखाण करण्यापर्यंत जे दिव्य तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित झालं, वैदिक परंपरेतील भाषा देशातील देवांचे सगळ्यात प्राचीन विश्व सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्यांदा विश्वात कोणती भाषा बोलल्या गेली, जी भाषा विश्वात पहिल्यांदा बोलल्या गेली, ज्या भाषेमध्ये वेदापासून आतापर्यंत समग्र तत्वज्ञान ग्रथित झालं, हजारो ऋषीमुनींनी दिव्य सिद्धांत विज्ञानाच्या अधिष्ठानावरती जगाच्या समोर जे भाषेमधून मांडले, आणि आज 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये जी भाषा शिकवल्या जाते ती हिंदू धर्माची प्राचीन भाषा, देववाणी, आपल्या सर्वांची आवडती भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा ही विश्वातली सगळ्यात गोड भाषा आहे. आणि 2034ला टॉकिंग कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहे. त्या टॉकिंग कॉम्प्युटरसाठी सगळ्यात सुयोग्य लँग्वेज कोणती आहे यावरती ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी प्रयोग केला, वेगवेगळ्या भाषा मागे फेकल्या गेल्या, सूट झाल्या नाही, ऍडजस्ट झाल्या नाही. विश्वात अशी कोणती भाषा आहे जी जशी बोलल्या जाते तशीच लिहिल्या जाते, आणि जी जशी लिहिल्या जाते तसंच तिचं उच्चारण आहे. कारण टॉकिंग कॉम्प्युटरशी संवादात्मक पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. आणि इथून पुढचा सिलेबस शाळेतला टीचर शिकवणार नाहीये, टॉकिंग कॉम्प्युटर येणाऱ्या पिढीला शिकवणार आहे. मग त्या कॉम्प्युटरशी आपण संवाद करताना जगातले सगळे उत्तर तो आपल्याला देणार आहे. मग त्याच्याशी कोणत्या भाषेत संवाद करावा, त्यासाठी एकमेव भाषा फायनल झाली, तिचं नाव आहे संस्कृत भाषा. त्याचा स्वाभिमान आहे आपल्या सर्वांना. आणि म्हणून फक्त संस्कृत का बोललो याचं कारण सांगतो. जॉनी जॉनी पुढे काय, वा, हे यस पप्पातून लोक बाहेर यावेत. आणि शुभम करोति कल्याणम या देवी सर्वभूतेषु धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हो संजय, आफ्टर माय सन्स अँड द सन्स ऑफ पांडवा सेम विथ द प्लेस ऑफ pilgrimage at Kurukshetra desiring to fight what did they do किम अकुर्वत संजय. या भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाकडे सगळा राष्ट्र आणि सगळा भारत हिंदू समाज पुन्हा यावा. या भारत देशामध्ये 118 कोटी हिंदू समाज आहे. पुन्हा हिंदू जातीवाचक शब्द नाही, प्रणालीवाचक शब्द आहे. जीवन जगण्याची पद्धती विश्वात सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे हिंदू धर्म, आणि त्या धर्मातले आपण आहोत. आणि म्हणून या भाषेबद्दल स्वाभिमान वाटला पाहिजे. मुळात आपला भारत देश इतका विलक्षण आहे की एनर्जेटिक आणि एक सगळ्यात पुढे घेऊन जाणारा जगातला पहिला सायंटिफिक धर्म आणि पहिली सायंटिफिक संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती आहे. ऐका, मला देवीच्या अनुषंगाने बोलायचं आणि अभंगाच्या अनुषंगाने बोलायचंय. किती तेजस्वी आणि किती ऊर्जावान या सगळ्या गोष्टी आहेत. कोणतं राष्ट्र आहे महाराज, एवढे सगळे लोक एकत्र 2 तास बसतायत. कोणती परंपरा आहे एवढे सगळं बसून तेजस्वीतेने सगळ्या जातीला एकत्र करण्याचं, सगळ्या धर्माला एकत्र करण्याचं, स्त्री पुरुष सगळ्यांना एकत्रित करून केवळ फिलॉसॉफी सांगणारा विश्वातलं पहिलं व्यासपीठ म्हणजे ही नारदाची गादी आहे महाराज. ही जगातली सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात उत्कृष्ट गादी आहे. आणि म्हणून भारत देश विलक्षण आहे. महाराष्ट्राने या गादीचं संगोपन केलं. भारत देशाने किती दिव्यता सांभाळी. स्वर्गस्थ देव गायन करतात का जे भारतात जन्माला आलेत, पळसमध्ये बोलत नाही, महाराष्ट्रात बोलत नाही, जे भारतात जन्माला आलेत ते किती भाग्यशाली आहेत. स्वर्गस्थ देव गायन करतात. 5000 वर्षापूर्वी विष्णू पुराणामध्ये श्लोक लिहिण्यात गेला. गायंती देवा किल गीतकाने धन्य असतो ते भारत भूमी भागे स्वर्गपवर्ग स्पद मार्ग भूते भवंती भूय पुरुषास सुरत्वात देवस्थ देव. स्वर्गस्थ देव गायन करताय. चे अमर स्वर्गी